नमस्कार. MMRDAने मुंबई मोनोरेल सर्व्हिस याला शनिवारपासून तूर्त स्थगित करायचा निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय जो आहे या मोनोरेलचे वारंवार जे टेक्निकल प्रॉब्लेम्स किंवा इतर कारणामुळे मोनोरेलचे बंद पडणे, काही असे प्रकार घडणे ज्याच्यातनं सेफ्टी सिक्युरिटीचे प्रश्न समोर येणे, याच्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. मोनोरेल आपण जे आता स्थगित करतो आहे, या मोनोरेलला स्थगित करून MMRDAचा मानस असा आहे की एक न्यू इम्प्रूव्ड व्हर्जन ऑफ मोनोरेल आपण या ठिकाणी सुरू करूया. स्थगित केल्यामुळे नॉर्मली जे मोनोरेल बंद फक्त 3.5 ते 4 तास असतात रात्री, ती पूर्ण वेळ आम्हाला मिळेल. त्याच्यातनं नवीन भारतात बनवलेले प्रथमतःच CBTC सिग्नलिंग सिस्टम त्या ठिकाणी आपल्याला इंट्रोड्यूस करता येईल आणि जशा प्रकारचे आपले मेट्रोमध्ये, जसे मेट्रो 2A आहे, मेट्रो 7 आहे वगैरे वगैरे, जशा प्रकारे आपले मेट्रोजमध्ये CBTC सिस्टम आहे, त्याच प्रकारचा एक सिस्टम हा मोनोरेलमध्ये आपल्याला घेता येईल. नवीन रेक्स आपल्याला या ठिकाणी इंट्रोड्यूस करता येईल. तशाच प्रकारे जे जुने रेक्स आहे, त्या जुने रेक्सच्या मॉडिफिकेशन करून त्या जुने रेक्सला या ठिकाणी घेता येईल. ऑल स्टेशन्सला, प्रत्येक स्टेशनला वायफाय एनेबल करता येईल आणि अशा प्रकारचे विभिन्न जे इम्प्रूव्हमेंट्स करून ते आपल्याला ते चालू करता येईल. आणि कदाचित मोनोरेलचा जे हेडवे आहे, ती हेडवे आज 16 ते 17 मिनटाची हेडवे आहे, त्याला कमी करून कदाचित 5 मिनटाची, 6 मिनटाची अशा प्रकारची करता येईल. मोनोरेलची संपूर्ण तपासणी करण्याकरिता एक हाय पॉवर कमिटी हे गठीत करण्यात आलेली आहे आणि त्या हाय पॉवर कमिटीमध्ये MMRDAचे एक्सपर्ट्स, सब्जेक्ट एक्सपर्ट्स, इंडिपेंडंट एक्सपर्ट, IITचे प्रोफेसर, अशा प्रकारचे जे विशेषज्ञ आहेत त्यांचा समावेश आहे आणि हे सगळं या मोनोरेलचे सर्व विषयाचा अभ्यास करणार. मोनोरेल नंतर चालू झाल्यानंतर मोनोरेल 2B, लाईन 4 आणि लाईन 3 याला कनेक्ट करणारा एक महत्त्वपूर्ण जे आहे लिंक आणि कनेक्टिव्हिटी हे साबित होणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.